नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी, आणि आज भाग 18वा. तुकाराम महाराजांचं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं, त्यांचा विठ्ठलावरचा अधिकार, लहान सहान गोष्टींसाठी लोकांनी तुकाराम महाराजांकडे धाव घेणं, हे बघून ब्रह्मवृंद चिडले होते. आपलं महत्व या तुकोबामुळे कमी होत आहे हे त्यांच्या ध्यानात आलं, आणि मग त्यांनी जो थैथयाट करायचा तो केलाच. त्यांच्या रोषाचं धनी तुकाराम महाराजांना व्हायला लागलं. घरचा रोष, निसर्गाचा रोष, परिस्थितीचा रोष, आणि आता या ब्रह्मवृंदाचा रोष. तुकाराम महाराज कोंडीत सापडले होते, परंतु विठूवर त्यांची श्रद्धा होती, आणि हीच श्रद्धा त्यांच्या जगण्याला बळ देत होती. मन, बुद्धी, शरीर, आत्मा सार त्यांनी विठूच्या चरणी अर्पण करून टाकलेलं होतं. गंगा, आज माझा डोळा फडफडतोय ग. बघ, दारीचा कधीचा कावळा कोकळतोय. मग पाहुणे येणार ग कोणीतरी. सारी कामं आटोपून दुपारची जरा निवांत बसलेली जिजाई म्हणाली, आपल्या घरी कोण येणार? पूर्वी कधी मध्ये आप्पाजी यायचे, पण आता तेही थकले. बाबांची मावशी म्हणजे मावशी आजी सुद्धा थकली आहे. हो ग बाई, पण वाटतंय कुणीतरी येणार. तुकाराम महाराजांचं घर हेच आहे का? घोड्यावरनं उतरून दोन मराठमोळे शिपाई गडी विचारत होते. हो जी, हेच आहे. जिजाई डोईवरचा पदर नीट करत म्हणाली, आपल्या मुलखाचे राजे आलेत तुकाराम महाराजांना भेटायला. काय? राजे? आणि आमच्या घरी? जी. गंगे, गंगे जा बाई, बाबाला हुडकून काढ आणि घेऊन ये. हो म्हणून गंगा पळाली. एक उमदा घोडा दारासमोर उभा राहिला. शिवाजी राजे पाय उतार झाले. देखणं रूप, साक्षात राजा दारात उभा. जिजाईचा विश्वास बसेना. शिवाजी महाराज घरात आले. माते नमस्कार करतो असं म्हणून पायाशी वाकले, आणि त्या आनंदाच्या क्षणांनी जिजाई भरून पावली. अहो, सार्थक झालं सगळ्या आयुष्याचं. राजे नका म्हणेपर्यंत राजे हसत जिजाईच्या पुढ्यात उभे राहिले. त्यांच्या मागे लाल मखमली कपड्यांनी झाकलेले मोठाले चांदीचे तपक घेऊन शिपाई उभे होते. त्यावरील कापड बाजूला करून सोबत आणलेला नजराणा त्यांनी जिजाईच्या हवाली केला. एवढं सारं? डोळे विस्फारून जिजाई म्हणाली, माते हे सारं आपणासाठी. तपकात दागदागिने, रत्न, माणकं, कलदार, सोन्याच्या मोहरा आणि उंची कपडे होते. जिजाईला हे सारं बघून हर्षवायू झाला. राजे, राजे, तुम्ही तर ददात मिटवली आमची. गर्भरेशमी निळ्या पातळाची घडी हाती धरून जिजाई म्हणाली, तुकाराम महाराजांचं नाव खूप मोठं. त्यांना, त्यांच्या कुटुंबाला हा अल्पसा नजराणा. तेवढ्यात तुकाराम महाराज आले. राजांनी त्यांनाही वाकून नमस्कार केला, आणि अतिशय शांतपणे राजे म्हणाले, महाराज, आपली कीर्ती ऐकून आम्ही आलो. आपण आमच्या राज्याचं भूषण आहात. राजे, हा तुमच्या मनाचा मोठेपणा नाही, तो तुमचा अधिकार आहे. कसं येणं केलं? आपली भेट घ्यायची होतीच, आणि आमच्याकडून हा अल्पसा नजराणा. किंचित कमरेत वाकून शिवाजी राजे म्हणाले. तुकाराम महाराजांनी मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या तपकावरून नजर फिरवली, आणि राजांकडे बघून म्हणाले, राजे, राग मानू नका. तुमच्या भावनेचा मी आदर करतो, पण ही संपत्ती, मौल्यवान वस्तू, सोनं नाणं आम्हाला विषा समान आहे. आमच्या घरी धनदौलत आहे ती शब्दांची. राजे, अहो, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आणि माझ्या गाथा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. हे सारं तुम्ही परत घेऊन जा राजे. जिजाई,
ती सारी तबकं परत कर बरं. बुवा, बुवा, हो लक्ष्मी आपणहून चालत आली आहे, तिला नाकारू नका ना. जिजाई, ते परत कर. या वस्तू संसाराला कदाचित उपयोगी पडतीलही, पण अध्यात्माचा संसार मोडीत काढतात या वस्तू. कामापुरतं माझ्याकडेही होतं राजे, पण एक 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 सारं गेलं. निर्धन झालो. देवानं एकापरी ते बरंच केलं. माझ्या कुटुंबासाठी मी काही केलं नाही. जे होतं ते टिकवलंही नाही. पण राजे, पिढ्यानपिढ्यांना अभिमान वाटेल एवढी शब्दांची पुंजी तयार करून ठेवली आहे. राजे, आपण उभे आहात, बसा. बाजेकडे बोट दाखवत तुकाराम महाराज म्हणाले. थांबा राजे, असं म्हणून जिजाईनं नुकतीच शिवलेली चिठ्ठ्या पिठ्ठ्याची सुबक्षी गोधडी बाजेवर अंथरली. राजे बाजेवर बसले. राजे, गुळपाणी? नको महाराज, आपली भेट झाली आणि भरून पावलो. खूप आस होती मनात आपल्या भेटीची, पण ही भेट ठेवून घेतली असती तर. राजे, नको काही मज भरीस पाडू नका. आपण आमच्या घरी आलात हे आमचं भाग्य. राजे, आजचा दिवस दिवाळी दसऱ्याहून अधिक मोलाचा आहे. येतो, उभे राहा, तर राजे म्हणाले. शिपाई गड्यांनी तबक उचललं. जिजाईचा जीव खालीवर होत होता. तिला हे सारं परत करायचं नव्हतं. मुलांना उपयोगी पडेल असं तिला वाटत होतं, आणि तिला तसं वाटणं चुकीचं नव्हतं. माते, राजाचा अतिशय अदबशीर एकच शब्द. जिजाईनं फक्त मान वर करून आपल्या राजाकडे बघितलं. राजाचं तेजस्वी रूप डोळ्यात साठवलं आणि तिची मान खाली गेली. आपण आपल्या बुवांपेक्षा खूप लहान आहोत. राजांना काय वाटलं असेल आपल्याविषयी? पुन्हा आवाज आला राजांचा. माते, मला एवढी गोधडी देता का? तुम्ही शिवलेल्या या गोधडीत मला मायेची ऊब मिळेल. जिजाई ते ऐकून थक्क झाली. गोधडीची घडी करून राजांच्या हाती ठेवली. अभिमानानं तिचा ऊर भरून आला. येतो असं म्हणून पुन्हा हा शक्ती आणि बुद्धी ज्याच्या ठाई वसत होते, तो वैभव संपन्न जाणता राजा शिवछत्रपती आपल्या कमरेवरची कट्यार सांभाळत जिजाईच्या पायाशी वाकला आणि जिजाईला आसमान ठेंगणत झालं. तुकाराम महाराजांच्या शब्दांची पुंजी पिढ्यानपिढ्यांना पुरेल आणि अभिमान वाटावी अशी असेल तरी राजाने जिजाईला माते म्हणून साद घालणं, तिच्या भेगाळलेल्या टाचा फुटलेल्या पायाशी तेजाच्या वलयानं नतमस्तक होणं, निघताना जिजाईनं शिवलेली गोधडी सोबत घेणं, या सोनेरी क्षणांचा विसरही तुकाराम महाराजांच्या वंशजांना नक्कीच पडणार नाही. हे असे राजांच्या संगतीतले सुंदर, आनंदानं माखलेले, चांदीचा वर्ख ल्यालेले क्षण जिजाईच्या ओंजळीत ठेवून विठुराया संतोष पावला. आणि आपल्या मुलखाचे राजे शिवछत्रपती तुकाराम महाराजांच्या भेटीला त्यांच्या घरी आल्याचं बघून अख्ख्या देहूकरांच्या मनात हंड्या झुमरच टांगली गेली. शिवाजी राजे घोड्यावरती स्वार झाले. मनात तुकाराम महाराज होते. सद्विचारांची संपत्ती बाळगून असलेल्या तुकाराम महाराजांचा फाटका संसार राजांनी बघितला. अलौकिक बुद्धिमत्ता आणि विवेकाचा सिंधू असलेल्या तुकाराम महाराजांच्या पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तीची ताकद आणि मोहमायेवरती त्यांनी मिळवलेला विजय खुद्द राजांनी पाहिला. आजवर फक्त ऐकलं होतं, आज स्वतः बघितलं. माझ्या राज्यातली ही माझी सोन्यासारखी माणसं माझ्या राज्याचं वैभव आहे. राजे मनाशीच म्हणाले. विठुरायाचा संतोष काही क्षणच टिकला. राजे गेले आणि जिजाईच्या भावनांचा उद्रेक झाला. झालं समाधान? तुकाराम महाराजांच्या समोर उभी राहून जिजाईनं विचारलं. जिजाई, तू कशाबद्दल म्हणतीयस हे ध्यानात आलंय माझ्या. पण जिजाई, अगं ते आपलं नव्हतं.
मागायला गेलो नव्हतो ना बुवा आपण. मी कधी तुम्हाला दागदागिने मागितले नाहीत, कधी लुगडं मागितलं नाही. जे आहे त्यात निभावते. अहो, मी दांडाचं लुगडं नेसतीये, दिसत नाही का तुम्हास? पोरांच्या अंगावरचे फाटके कपडे दिसत नाही? ती गंगा पोरीची जात, तिच्या कपड्यांना ठिगळ लावते, दिसत नाही तुम्हास? घरची उतरंड रिकामी कधी लक्षात येतं तुमच्या? नाहीच येणार लक्षात. आणि घरातलं दारिद्र्य दिसणार नाही तुम्हास, कारण मनातही तोच आणि डोळ्यातही तोच. जिजाईच्या अंगाचा खकाणा खकाणा झाला होता. अगं चित्ती समाधान असू द्यावं. समाधान ही मनाची उन्नत स्थिती आहे. विठू काही कमी पडू द्यायचा नाही. बुवा त्याचं नाव नाही घ्यायचा माझ्या मोर. आणि त्या मेल्या रिकाम टेकड्याजवळ आहेच काय द्यायला? माझं सारं सारं हिसकावून घेतलं त्या मेल्याने. लुटलं त्यांनी माझं घरदार. लुटारू मेला. आणि वर तुमच्या डोळ्यावर बांधल्या पट्ट्या. घरातल्या उणीवा दिसत नाहीत ना म्हणून. आता टाळ दिले कुटायला, आणि त्या गजरात आमचे शब्द, आमचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोचूच नाही ना म्हणून ते टाळ. कुठल्या जन्मीचं वैर साधतोय मेला कळत नाही. त्याचं मी काय घोडं मारलं सांगा ना बुवा? मी काय वाईट केलं त्याचं? का असा उभा दावा मांडलाय त्यांनी माझ्याशी? रडत रडत जिजाई तुकाराम महाराजांना विचारत होती. आणि बुवा आता मी आहे ती परिस्थिती स्वीकारली होती. तुमचं त्याच्यासोबतचं सख्यही मान्य केलं. मग ह्याने हा मध्येच खेळ का केला? सांगा ना बुवा, का केला हा खेळ? राजांना घरी का पाठवलं? हो, त्यांना तुमची भेट घ्यायची होती तर इतर ठिकाणं काय ओस पडली होती का? धनद्रव्य का आणलं त्यांनी? माझे डोळे दिपावेत म्हणून, का माझी दबलेली भूक जागी व्हावी म्हणून? शेवटी काय साध्य केलं होत्या काळतोंड्यांनी? तुम्हाला खूप मोठी उंची दिली आणि मला पार थिट करून टाकलं त्यांनी. आणि समजा राजाचा नजराणा ठेवला असता तर काय बिघडलं असतं बुवा? अहो, तुम्ही काही कमवत नाही, कोणी दिलेलं चालत नाही, माझी वणवण तुम्हाला दिसत नाही, फाटका संसार दिसत नाही. कशाचे बनले आहेत बुवा तुम्ही? आता आम्ही आणि आमचं नशीब. तुम्ही बसा त्याच्यापाशी जाऊन टाळ कुटत. दुसरा काही धंदाच नाही तुम्हास. पळपुटे आहात बुवा तुम्ही. परिस्थितीशी दोन हात करण्याचं धाडसच नाही तुमच्यात. डोळे मिटून टाळ कुटत त्याच्यासमोर बसणं सोपं आहे हो, पण हा संसाराचा गाडा चालवणं अति कठीण आहे बुवा. मी बघीन काय करायचं ते. दमछाक होतीये माझी, पण रेटेन मी हा गाडा. आणि आवली हमसून हमसून रडायला लागली. विठ्ठलानं घेतलेल्या परीक्षेत मोहाला दूर सारणारे तुकाराम महाराज पास झाले होते, पण विठ्ठला नापास जिजाई नव्हती. चूक तर नव्हतीच नव्हती. एखाद्या मुलाच्या हातात सुंदर खेळणं द्यावं, त्याने ते आवडीनं हाती घ्यावं, पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या हातून ते सुंदर खेळणं काढून घ्यावं, त्या लेकराला दुखवावं, रडवावं. तसा हा विचित्र खेळ विठ्ठल जिजाई बरोबर खेळत होता. विठुराया मनाशी म्हणाला, जिजाई चुकलंच माझं, खरंच चुकलं. राजांचं येणं नुसतं येणंच नाही तर सोबत लक्ष्मीला घेऊन येणं. माझ्या मनात त्या धनाविषयी लोभ उत्पन्न होणं, बुवांचं ते नाकारणं, राजे गेल्यानंतर झालेली भांडणं वाद जिजाईच्या मनातनं जाईनात. हातात घेतलेली तबकं राजाला परत गेली तेव्हा अगदीच उघडं पडल्यासारखं वाटलं जिजाईला. खूपच नितातल्यावानी केलं का आपण? जिजाईने स्वतःलाच प्रश्न विचारला. आज सकाळी सकाळी चिपळ्या हाती घेऊन तुकाराम महाराजांचं टाळ कुटत बसणं काही भावे ना तिला. आज कामही करावंसं वाटेना. टाळांचा आवाज तिला सहन होईना. त्यात बुवांचं निष्क्रियपणे काळ्याचा जप करणं हे बघून सणकली जिजाई.
बुवा, बुवा. काय झालंय जिजाई? तुमचं हे टाळ कुठनं बंद करा. त्यापेक्षा पोरांना जवळ घ्या आणि शिकवा. आता घरादाराची जबाबदारी तुझी म्हटल्यावर मी कशाला त्यात पडू? माझी जबाबदारी म्हणून सगळं माझ्यावर टाकला आणि तुम्ही दुसऱ्याच मारे ज्ञान सांगत फिरता. घरच्यांसाठी नुसता उजेड, दिव्याखाली अंधार म्हणतात ना, तो हाच. जिजाई, चिडू नकोस. मग काय करू बुवा? कावली मी या संसाराने. अशानं कसं होईल जिजाई? अगं तुला सगळं सांभाळायचं आहे. तू खंबीर आहेस म्हणून तर या तुकारामाची ठाकूरकी आहे. गोड बोलून मज हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका सांगून ठेवते. जेव्हा तेव्हा त्याचंच नाव, त्याचाच विचार. बुवा, कधीतरी आमचा विचार करा. त्याचं नाव तर मज भावत नाहीच, पण आता या टाळ चिपळ्यांचा राग यायला लागलाय. अगं या निर्जीव वस्तू, त्यांनी काय केलंय तुझं? पोरांच्या परीस तुम्हाला या टाळ चिपळ्या जवळच्या वाटतंय? माझ्या डोळ्यात सलतात बुवा त्या. द्या इकडे त्या, द्या म्हणते ना. असं म्हणून जिजाईने तुकाराम महाराजांच्या टाळ चिपळ्या हिसकल्या आणि दिल्या फेकून. अगं जिजाई, काय करतेस हे? अगं त्यांचं माझ्याशी काय नातं आहे हे कसं सांगू? हो, आणि पोरांशी नाही नातं? त्यांना घेता कधी जवळ? बास बुवा, आता खूप झालं. या संसाराचा ताप नाही सहन होत मज. मी नाही राहायची आता. जीवाचं बरं वाईट करते, तुम्ही जाणो तुमची लेकरं. असं म्हणून जिजाई घरनं निघाली, सरळ समोरच्या विहिरीवर गेली. बाबा, बाबा, आई, जा धावा पोरांनो, तिला घेऊन या. अजून तिला बरीच कामं करायची आहेत. माझं काम संपत आल्याचं जाणवतंय. पोरं धावली. त्यांनी जिजाईच्या कमरेला मिठी मारली. घरी घेऊन आले. जिजाई रडत होती. तिने आकांत मांडला होता. विठ्ठलाला आणि तुकारामांना शिव्या घालत होती. तुकाराम महाराजांनी अंगणात पडलेल्या टाळ चिपळ्या उचलल्या तशी जिजाई करवादली. घ्या, घ्या त्या टाळ चिपळ्या, उरीपोटी घ्या आणि बसा त्यांना कवटाळून. जा ना, जा. बघताय काय? तो तिकडे वाट बघतोय ना तुमची. शांतपणे तुकाराम महाराजांनी मंदिराची वाट धरली. तुकाराम महाराजांचं विठ्ठलाशी असलेलं नातं त्यावेळचे प्रस्थापित जाणून होते. पण देवावर फक्त आपलाच अधिकार असावा ही लालसा, ही इच्छा त्यांना चैन पडू देत नव्हती. तुकारामाजवळ काय आहे? न वेद न विद्या. खरे वेदांती आम्ही आहोत. देवाच्या समीप राहण्याचा अधिकार फक्त आम्हास आहे. आम्ही म्हणू ती पूर्व दिशा. लोकांनी फक्त आम्हालाच मानायला हवं. आणि मग ते तुकाराम महाराजांना त्रास द्यायला लागले. तुकारामाची भक्ती ही खरी भक्तीच नव्हे, त्याला कळतंय काय? ब्रह्मवृंद सामान्य जनतेला सांगत, पण लोकांचा विश्वास तुकारामांवर जास्त. शिव शिव करून सामान्य जनांना आपल्यापासून 4 हात दूर ठेवणाऱ्या ब्रह्मवृंदापेक्षा त्यांना तुकाराम महाराज जवळचे वाटायला लागले आणि ब्राह्मण लोक तुकारामांचा रागराग करायला लागले. कारण समाजमनावर असलेलं तुकाराम महाराजांचं वर्चस्व त्यांना मान्य नव्हतं. समाजात आपल्यापेक्षा इतरांचं मोठं असणं आणि त्यातूनही एका ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीचं मोठेपण समाजानं मान्य करणं त्यांना मंजूर नव्हतं. ब्राह्मणच काय, पण त्यावेळच्या इतर जातीच्या प्रस्थापितांना सुद्धा तुकाराम महाराजांचं मोठेपण मान्य करणं जड जात होतं. तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भजनी लागले होते, तर अवघ्या पंचक्रोशीतले लोक तुकाराम महाराजांच्या भजनी लागले होते. तुकाराम महाराज लोकांना सांगत, विठ्ठलाचं ध्यान करा. ध्यानानं अंतरात्म्याचा बोध होतो. परमेश्वराच्या चरणी लीन झाल्यानं दुःख सहन करण्याची शक्ती मिळते. मनोबल वाढतं, चिंता हरतात आणि सतत परमेश्वराचं चिंतन करणारी व्यक्ती मोक्षपदाला जाते. भेदाभेद करू नका. ईश्वर हा सर्वांच्या ठायी आहे. प्राणीमात्रावर प्रेम करावं, त्यांनी परमेश्वर आपल्या समीप येतो. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणत्याही भूताचा न घडो मत्सर,
कोणत्याही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वे क्षर पूजनाचे. अशा अभंगांमधनं तुकाराम महाराज लोकांना उपदेश करत आणि समस्त जन तुकाराम महाराजांना आपल्या हृदयात साठवायला लागले. ब्रह्मवृंदाचा मात्र हे सगळं बघून जळफळाट व्हायला लागला. मुळात तुकाराम महाराज अभंग करतात हेच त्यांना मान्य नव्हतं. लोकांच्या ओठांवर तुकारामांचे अभंग त्यांना सहन होईना. या सामान्य माणसाच्या मनात प्रतिभेची प्रभा जन्मली कशी, ह्याचा ब्रह्मवृंद काथ्याकूट करत. कला प्रतिभा यावर कुठल्याही विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही हे ब्रह्मानंदांना समजतही नव्हतं आणि उमजतही नव्हतं. ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा अधिकार फक्त आमचा. तुकाराम महाराजांना तो अधिकार पोचत नाही अशी त्यांची ठाम मतं होती आणि नवीन चाल खेळली गेली. तुकारामास अभंग करता येत नाहीत, तो आमचे अभंग चोरतो. ब्रह्मवृंदानं सर्व लोकांसमक्ष ठासून सांगितलं आणि भजन म्हणता म्हणता तुकाराम महाराज थांबले, अवाक झाले. आणि ब्रह्मवृंदाने आणलेलं हे नवीनच किटाळ बघून जिजाई चिडली. तुकारामांची मतं, त्यांची भक्ती भलेही जिजाईला पटत नसेल, पण तुकाराम महाराजांवर तिचं निरातिशय प्रेम होतं. त्यांच्या अभंगांचा तिला अभिमान होता आणि त्यामुळे तडकली जिजाई. कोण म्हणतं माझे बुवा अभंग करत नाहीत? त्यांनी गाथा लिहून ठेवली आहे माहितीये. आणि लिहिता वाचता फक्त भटची बुवा तुम्हालाच येतं असं नाही, माझ्या बुवा सुद्धा येतं, तुमच्या परीस अधिक येतं, उगाच नाही त्यांना गाव मानत. जिजाई तू शांत हो. कशी शांत हो बुवा, कशी शांत हो? हे बघा तुमच्यावर किटाळ आणतायत, चोरीचा आरोप करतायत बुवा तुमच्यावर. ते करू देत ग, माझी विठ्ठलावर भक्ती आहे, विश्वास आहे बुवा, त्याचं मत सांगू नका. पण हे जे तुमच्यावर बालन टाणतायत ना, ते मी ऐकून घेणार नाही. अगं तो माझी परीक्षा बघतोय बुवा. अशी किती परीक्षा घेणार आहे तो? साऱ्या गावकऱ्यांसमोर आणि आपल्या पोटच्या पोरांसमोर हे समाज धुरीण तुमचा अपमान करतायत, तुमच्यावर चोरीचा आळ घेतायत. ते आम्ही खरं तेच बोलतोय. तुकोबानं आमचे अभंग चोरलेत, नाहीतर अभंग रचावेत एवढी याची प्राज्ञा. तो विठ्ठल तुझी परीक्षा घेतोय ना, आता आम्हीही तुझी परीक्षा घेतोय. सतत सांगतोस ना लोकांना की देव पाठीशी आहे म्हणून. आता बघतोच आम्ही देव तुझ्या किती पाठीशी आहे. चला चला आणा रे त्या तुकोबाच्या गाथा आणा, बुडवून टाकू पाण्यात. आता तो काय तारणार आहे तुझ्या गाथांना? तरतील माझ्या गाथा, तुकाराम महाराज म्हणाले. कोणीतरी तुकारामांच्या गाथा आणल्या आणि दिल्या इंद्रायणीच्या पाण्यात फेकून. यामागे त्यांचा उद्देश हा होता की एकतर हा तुकोबा विठ्ठल विठ्ठल करतो, तो याच्या पाठीशी आहे का नाही हे लोकांना कळेल. आणि मुळात ते कागद पाण्यावर तरंगतीलच कसे? ते बुडणार, वाहत जाणार. म्हणजे तुकारामाच्या पाठीशी विठ्ठल नाही हे लोकांना कळेल, आपलं वर्चस्व सिद्ध होईल. आणि गाथा पाण्यात बुडाल्यास तर याचे अभंग लयाला जातील. पांडुरंगाचे अभंग मग गाईल कोण? आणि कुचक्या वृत्तीच्या लोकांनी गाथा पाण्यात फेकल्या तेव्हा जिजाई चिडून बोलायची थांबली, पण ती रागानं थरथरत होती. मनातल्या मनात कृष्णाचा धावा करत होती की कृष्णा माझ्या बुवाच्या पाठीशी उभं राहा. आणि आश्चर्य घडलं. तुकारामांच्या गाथा पाण्यावर तरंगत होत्या, त्या बुडाल्या नाहीत, वाहूनही गेल्या नाहीत. सर्वांना अचंबा वाटला. तुकाराम डोळे मिटून विठ्ठलनामाचा जप करत होते. जिजाई भरल्या डोळ्यांनी सारं बघत होती आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, बुवा डोळे उघडा, डोळे उघडा बुवा, गाथा तरंगल्या बघा इंद्रायणीच्या पाण्यावर. आणि तुकाराम बुवांनी डोळे उघडले. गाथा पाण्यावर तरंगत होत्या. हसले तुकोबा आणि म्हणाले, विठूची लीला अगाध आहे. इंद्रायणीच्या काठावर जमलेले समस्त देहूकर तुकाराम महाराजांचा जय जयकार करत होते. ब्रह्मवृंदाचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. ते रागानं धुसफुसत होते आणि त्यांची ती धुसफूस गंगा, काशी, महादेव आणि धाकटा नारायण सुद्धा बघत होता. बघा बुवा बघा, माझा गोपाल कृष्ण कसा धावून आला.
खरंय जिजाई. पण बुवा, देवाच्या दरबारी तुमचाही वट खूप मोठा. इंद्रायणीच्या पाण्यावर गाथा तरंगल्या आणि गाथा बुडवणारे खाली मान घालून निघूनही गेले. मग जिजाई इंद्रायणीच्या पाण्यात शिरली, सारे कागद गोळा केले. तुकारामांच्या गाथा जिजाईनं आपल्या पदरानं हलक्या हातानं पुसल्या. तिच्या मनात आलं, एखाद्या वेळी मीही पाय घसरून इंद्रायणीत पडले तर ह्या गाथेवानी मी सुद्धा तरुण जाईन. ब्रह्मवृंदाने तुकाराम महाराजांना त्रास देण्यास कुठलीही कसूर ठेवली नाही. पण गाथांचं इंद्रायणीवर तरंगणं बघून त्यांचं मन तुकाराम महाराजांचं मोठेपणा नाकारत असलं तरी त्यांच्या अंतर्मनानं मात्र महाराजांच्या मोठेपणाची ग्वाही दिली आणि मग हळूहळू त्यांचा विरोध मावळायला लागला. तुकाराम महाराज अलौकिक प्रतिभेचे धनी आहेत हे ते मान्य करायला लागले. शिवाय पांडुरंग त्यांच्या पाठीशी आहे. नवे नवे पांडुरंगावर त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांनी आपल्या भक्तीनं मिळवलाय हा समज ब्रह्मवृंदामध्ये रुजायला लागला. विरोधाची धार कमी व्हायला लागली आणि ते बघून जिजाई सुखावायला लागली. माझा बुवा सर्वात मोठा तिचं मन म्हणायला लागलं. खुद्द शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या घरी आले हे बघून त्यांची योग्यता ब्रह्मवृंदाने मान्य केली. तुकाराम महाराजांच्या मनात ब्रह्मवृंदाविषयी कधीही आकस नव्हता. यांच्या रूपानं परमेश्वर माझा कस लावू बघतोय असं महाराज म्हणतात. विठुराया कोणाच्या मनात कसा उभा ठाकला कोणास ठाऊक, पण बरीच ब्राह्मण घराणी तुकारामांच्या भजनी लागले. जे त्यांचा दुस्वास करत होते ते त्यांच्या सहवासात रमायला लागले, त्यांचे गुण गायला लागले. तुकाराम महाराजांचं मोठेपण त्यांनी मान्य केलं. वारकरी संप्रदायात ते सामील झाले. भागवत धर्माची पताका हाती घेतली आणि जाती धर्माच्या भिंती पाडून समतेचा पाया रचला गेला. तुकाराम महाराजांचं ते यश आहे. त्यांची लीनता, नम्रता, त्यांची भक्ती ह्याचा तो विजय आहे. सारं गाव, सारी पंचक्रोशी तुकाराम महाराजांना मानायला लागली. त्यांचं मोठेपण जिजाई आपल्या दाठ्यात बसून जोखत राहिली. बुवाचा, बुवाच्या नामाचा, बुवाच्या भक्तीचा, वारकरी संप्रदायाचा डंका चहुदिशांनी वाजत असला तरी जिजाईनं आपला दाठा कधी सोडला नाही. ज्या अध्यात्म मंदिराचा पाया ज्ञानदेवांनी घातला त्या मंदिराचा कळस तुकाराम महाराज ठरले हे सगळ्यांनी मान्य केलं. विठुराया मनोमन सुखावला. श्रोते हो, हा होता भाग 18वा. शेवटचा आणि 19वा भाग उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.